₹11,001 ₹11,001 उगले सर, हो उगले सर, ₹11,001 संजय खळगे. खुर्च्या मंचाच्या बाजूला खुर्च्या पावलेल्या आणि जबरदस्त पकड दोन्ही ग्राउंडवर जबरदस्त पकड. अरे ते जाऊ दे ना, पुढच्या वर्षीचं बक्षीस बक्षीससाठी मंचावर मी त्यांना आमंत्रित करतो. ₹11,001 संजय खळगे आणि ₹11,001 दोन्ही सोसायटीचे सदस्य आहेत. ते भावी नेते आहेत, आमदार होऊ शकतात. त्यावेळेस आपण एकावर घेऊ. ₹11,000 संजय खळगे आणि ₹11,000 गजानन धांडे. चला बक्षीस घेऊन जा तिथं. ठीक आहे, पुढच्या वर्षासाठी आम्ही यांची नोंद घेतो. मान्य संजय खळगे यांचे 11,000 आणि गजानन धांडे यांचे 11,000. पुढच्या वर्षीच्या बक्षिसाच्या रक्कमेमध्ये आपण मंडळाची सचिव म्हणून मी नोंद घेतो. धन्यवाद. अजून तुम्हाला माहिती की सतीश साखरेच्या पुढच्या वर्षी 21,000 तो सांगत नाही, पण आपल्याला माहिती द्यायची इच्छा आहे. करा हॅलो. या वर्षीचे जेवण देणार होते गणेशराव, पण तुम्ही त्यांच्या जेवणात वेळेवरती उपस्थित न झाल्यामुळे त्यांचं जेवण 30,000 रुपयाचे बॅनर दिले. 30,000 रुपयाचे बॅनर सतीश साखरे यांनी लावले. निसर्ग त्यामुळे पहिल्या दिवशी मग आज सर्व गेट आपल्याला दिसत आहे. आणि ऑल इंडिया लेवलवरच्या सामन्यांची अजून विशेष म्हणजे काल पत्रकार आले किती 5 जण, त्याची व्यवस्था केली. पत्रकार किती खतरनाक आहे तुम्हाला माहित नाही. साधा जेवणारे पत्रकार नाही, त्याला पुरवठूच पाहिजे. एवढा सध्या पूर्ण राजकारणाचा माहोल पूर्ण महाराष्ट्रात आपल्या क्रीडा मंडळाची बातमी की अरे जाऊ द्या, 21 केले. सतीश साखरे 31,000 आहे. सतीश साखरे त्यांचे पुढच्या वर्षी 31,000 सत्कार घ्या. आता एक काम करा, तुझ्या बायकोचा सत्कार घ्या. म्हणजे ठीक आहे. तो साखरे वहिनी यांचा माजी पंचायत समिती उपसभापती ते कहून घ्या लागते. नवऱ्यानं समजा जर कबूल केले, बायको प्रेशर टाकते. त्यासाठी बायकोने प्रेशर नाही टाकावं म्हणून माजी उपसभापती माननीय रेखाताई साखरे यांचा सत्कार मंडळाचे सचिव माननीय गायकवाड सर करण्याची मी त्यांना विनंती करतो. कोषाध्यक्ष आता जास्त बक्षीस घेऊ नका, त्याच्या मागच्या वर्षी जातील. मंडळाचे कोषाध्यक्ष राजेंद्रजी गायगोले यांच्या शाल बिच्छरून सत्कार करतील. व्यासपीठ समिती सत्कार घ्या. संजीव गावंडे आले आहेत. आमचे दांड्याची कृपा त्यांनी मंचावर यायचं आहे. संजय भीमरावजी गावंडे यांनी आम्हाला न बिलकुल बोलले तसेच शब्द बोलले आणि पावती फाडली असे संजय भीमरावजी गावंडे यांचा सुद्धा सत्कार इथं आमच्या मंडळाचे कोषाध्यक्ष हे सुद्धा करणार आहे. राजीव गायगोले आपल्या राजीव होले यांना सत्कारासाठी मंडळाचे जगदीश गोरे मंडळाचे काही सदस्य असतील ठाकरे या मंचावर. पाणी पाठवा पिण्यासाठी काय मंडळाचे सदस्य मंडळ समिती रेखाताई यांचा सत्कार पहिल्यांदा होता. रेखाताई साखरे माजी सभापती यांचा सत्कार इथं आमच्या मंडळाचे कोषाध्यक्ष राजेंद्रजी गायकवाड, उपाध्यक्ष राजू ओले शाल पडलीन ते शाल गेला. राजू मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती, त्या कॅम्प खाली आहेत. मंडळाच्या कार्यकर्ते लवकर कॅम्प बघा ग्राउंडवर. 1 नंबर 2 नंबर ग्राउंडवर कॅमेरा जाऊ द्या. ह्या खाली कॅमेरा तिकडे जाऊ द्या. तर ज्यांच्या खिशाने बिल्ले मला उभं नका दिसू. कॅमेरावर काही कार्यकर्ते गॅलरीत बसले नाही तर कॅमेरा फिरवा, म्हणजे आमच्या स्क्रीनवर दिसतील बिल्ले लोक गॅलरीत कोणी बसलाय काय तर. कारण तसं बिना बिल्ले तिकडे नाही पाहिजे, तसं बिल्लेवाला तिकडे नाही पाहिजे. जगदीश भाऊ बर्डे फोटो घ्याय. संजय जी भीमरावजी गावंडे मोचर्रा देणगीदाते यांचा मंडळाच्या वतीने येथे हेतूची सत्कार होणार आहे. मंडळाचे कोषाध्यक्ष आणि मंडळाचे उपाध्यक्ष होले राजेंद्रजी गायकवाड यांनी सचिव तुमचा त्यांनी एक सत्कार आयोजित करतो. जगदीश एक फोटो घ्या. योगेश येण्याची व्यवस्था कर. गायकवाड सर गावंडे सर म्हटलं ते खतरनाक आहे. माझी 1 कोटी रुपये त्याने भेटले न मानतात ते अवरवस्ती करतात. शाल सोबत नाही. राजेंद्रजी गायकवाड यांचं लिखित पुस्तक आहे ते सुद्धा आम्ही
यांचा मंडळ सत्कार घेतात आणि ते सोबत न्यायचं आहे. जर दांडेसर एक तुमच्या जबाबदारी आली. पुढच्या वर्षीच्या मॅचेस आपण घेणार नव्हतो, पण यावर्षी हे बक्षीस सर्वांनी दिल्यामुळे हे मॅचेस घ्यावे लागतात. पण पुढच्या वर्षी तुम्हीच पळून न जा, यासाठी तुमच्याकडून आम्ही अपेक्षा बाळगतो की पुढच्या वर्षीचं सचिव हे तुम्हाला कंटिन्यू ठेवावं लागेल. बिलकुल धन्यवाद. दिलेला भार आमची तो सांभाळलाच आहे. गणेशरावांनी मागील 3 महिन्यात पहिल्यांदा 4 जणांची आणि पहिल्यांदा आजीमाजी कबड्डीपटू गावातील जे खेळाडू यांची एक मीटिंग घेतली आणि काय करायचं आणि 4 लोक आम्हाला उभं करून एक तारीख घोषित करून टाकली. 26 नोव्हेंबर. 3 महिन्याच्या अगोदर काहीच नसताना, 1 रुपया खिशात नसताना, कुठची व्यवस्था नसताना अबे हे काय तर मग दुसरी कारण ना. ट्रॅक्टर गेला म्हणते पाणी येणार. ट्रॅक्टर पाणी येणार गेला म्हणते. हॅलो. यानंतरचा होणारा सामना चांदूर बाजार वर्सेस वैष्णवी क्रीडा मंडळ दर्यापूर. दुसरा सामना 65 किलो दुसऱ्या फेरीतील. आता वैष्णवी क्रीडा मंडळ दर्यापूर उपस्थित चांदूर बाजार उपस्थित आहे. मंगेश साखरे यांनी गणेशराव साखरेची भेट घ्यायची आहे. मंगेश साखरे यांनी गणेशराव साखरेची भेट घ्यायची आहे. त्याच्यानंतरचा होणारा 65 किलोचा वजन गटातील दुसरा सामना चांदूर बाजार वर्सेस वैष्णवी क्रीडा मंडळ दर्यापूर. दोन्ही चमूने उपस्थित राहत आहेत. चांदूर बाजारचा चमू उपस्थित आहे मैदान क्रमांक 2 वर. मला एक समजून नाही राहिलो, जे गॅलरीवर लोक बसले आहेत, तुम्ही एवढे चूप आहे की जसं तुम्हाला कबड्डी समजत नाही. कोणाला असं वाटतं बायकोने हातून त्याला म्हणून बसला, कोणाला असं वाटतं की प्रेक्षक नाही तर काय होते, माझ्या बायकोने मला हातून करतो, मी चुपचाप एका पिक्चर मध्ये गेलो, मला शॉर्टपूर्ण पिक्चरच समजला नाही. तुम्हाला जर कबड्डीचं समजत नसेल तर तुम्ही चुप राहा, पण तुम्हाला जर समजत असेल टाळ्या कल्लो हा पाहिजे. हा आता हे दुर्भाग्य असं कोणा पॉईंट मारला नाही तरी तुम्ही कल्लो करून राहिले, त्याला लोक म्हणतात पॉईंट मारल्यानंतर हे करा, पॉईंट मारल्यानंतर कल्लो करा. हेच तर लोक मालवीची शान आहे. आम्ही जरी मॅचेस भरत असो पण कीर्तन असलो तर त्याला प्रेक्षक पाहिजेत ऐकण्यासाठी, श्रोते पाहिजेत. आता कबड्डीच्या मॅचेस जर आम्ही भरवल्या आणि तुम्ही जर प्रेक्षक नसले त्याची मजा येत नाही. म्हणून म्हणतो तुमच्यामुळे या माऊलीच्या कबड्डी महोत्सवाची शान आहे, तुम्ही आहात, म्हणून तुमच्यासाठी मी मॅचेस भरवतो. यानंतर पॉईंट जर मारला तर बिलकुल कल्लोळ करायचा. आमच्या मंडळाचा सही नवलकर, आमच्या मंडळाचा सही नवलकर त्याने मी कॅन आण लागते काही आण लागते म्हणून तो गॅलरी येऊन बसला. असे लोक पाहिजेत मंडळात, काय करायचं. गणेशराव, कालच मी तुम्हाला सांगितलं होतं, कबड्डी का खेल समझने के लिए इंसान के पास भेजा चाहिए और खेलने के लिए बहुत बड़ा कलेजा चाहिए. सर्व प्रेक्षकांना भेजा आहे, कारण त्यांना कबड्डी समजते. आता ते तुम्हाला दिसतील. तुम्हाला कॅमेरामॅन यांनी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. बरं, तर कधी कधी असं वाटतं आपल्याला भेजा नाही, आपण कामधेन धंद्याने लॉस मध्ये असलेल्या मॅचेस घेऊन राहिलो, ते दाखवून राहिलो. गणेशराव, जेव्हा कबड्डीचे सामने आयोजन झाले त्या सामन्याचं आयोजन आपण कधी नफा ना तोटा या तत्वावर काही आयोजन केले नाही. थांबलेले कबड्डी सामने आपण पुढे सुरू केले आणि मैदान क्रमांक 2 वर दोन्ही ठिकाणी स्कोर बोर्डची व्यवस्था, स्क्रीनची व्यवस्था आणि निसर्गाने दिली निसर्ग. यानंतरचे सामने मैदान क्रमांक 1. यानंतर ज्या चमू आहे त्यांची नावे घेतो आणि हजर राहायचं आहे. मैदान क्रमांक 57 किलो वजन गट, छत्रपती क्रीडा मंडळ अमरावती, चेतना क्रीडा मंडळ परतवाडा. छत्रपती क्रीडा मंडळ अमरावती, चेतना क्रीडा मंडळ परतवाडा.
दत्तात्रय क्रीडा मंडळ मंगळूर कांबे, न्यू सोमनाथ क्रीडा मंडळ समशेरपूर. दत्तात्रय क्रीडा मंडळ मंगळूर कांबे, न्यू सोमनाथ क्रीडा मंडळ समशेरपूर या चारही चमूने 5 मिनिटात हजर राहायचा. हे जे नेट बांधली की नाही ह्या डुकरायची लाईनमन हजर राहा इकडून तिकडून. एक मिनिट. हे जे नेट बांधली हे वावराने डुकराने बांधली होती, पण मला आता विचार असा येऊन राहिला आम्ही बांधली होती डुकरासाठी. उत्कृष्ट प्रकारची पकड मैदान क्रमांक 1 वर. मी जे नेटवर हात ठेवून आहे त्या सर्वांना विनंती करतो की ते नेट डुकराची आहे. तुम्ही डुकरासारखे वागू नका. तुम्ही माणसं आहे ना तुम्ही. बाबू तू डुकराचं पिलो आहेस का? मी मराठीत बोलून इंग्लिश मध्ये बोलू काय? त्या नेटले कोणी हात नको लावू. हॅलो. हा उत्कृष्ट सामना दर्यापूर संभाजी स्पोर्टिंग वर्ष जय बजरंग क्रीडा मंडळ गावंडगावच्या आणि दर्यापूरचा 6 नंबरचा प्लेयर संभाजी स्पोर्टिंग क्लबचा आतमध्ये आणि उत्कृष्ट असं दर्यापूर 10 हिंगणी 15 5 पॉईंटने हिंगणी पुढे सध्या. आणि स्कोरबोर्डवर एक मिनिट दांडे सर. कोणी किती वेट मध्ये खेळला आम्ही एवढी तरतूद करून ठेवली. तुम्ही मॅच होऊ द्या, नंतर जो प्लेअर ओव्हरवेट आहे आणि तुम्ही या एकाच्या साईडला यायचं त्याचा निर्णय मी घेतो ना. मग आता डबल अजिबात मधात वेट मागायचं नाही, व्यक्ती आणायचे नाही. तुम्ही सर तुम्ही याच्यानंतर मॅच मधात न खेळवता कंटिन्यू चालू ठेवता. उत्कृष्ट पकड संभाजी स्पोर्टिंग क्लब पॉईंट. हा शकुंतलाचा भोंगा वाजला. स्पोर्टिंग क्लब संभाजी 11 हिंगणी 15 आणि पूर्ण पाठी हलवताना आणि उत्कृष्ट पकड हिंगणीची अंपायर देखील निर्णय. दर्यापूर पॉईंट 12 हिंगणी 15 आणि उत्कृष्ट अशी पकड संभाजी स्पोर्टिंग क्लब दर्यापूरची पॉईंट वाढताना 13 दर्यापूर हिंगणी 15 65 किलो वजन गटातील हा सामना. संभाजी स्पोर्टिंग क्लबचे कोच अल्लाजी तलार राष्ट्रीय कबड्डीपटू हे त्यांना 65 किलो वजन गटातला मैदान क्रमांक 2 वरचा सामना सुरू आणि कचाकच भरलेलं हे मैदान. गॅलरी पूर्ण फुल झालेली आहे आणि मैदानाची खूप मैदान सुद्धा हे जे तयार झाले आहे याची मैदानाची सुरुवाती परिस्थिती सुद्धा व्हिडिओ शूट केलेला आहे आम्ही, तो आपल्याला मदत दाखवत. खूप 26 तारखेच्या पूर्वसंध्येला अवकाळी पावसाने जी लावलेली हजेरी होती. महाराष्ट्रात मी सांगू इच्छितो या विदर्भात 4 ठिकाणी सामने होते झाले म्हणजे ते सर्व ठिकाणचे सामने झाले रद्द झाले. परंतु आयोजक गणेश साठे यांनी रात्री 11 वाजता व्हिडिओ काढून आमच्या देशमुख यांनी तो व्हिडिओ मीडिया मारून ठेवला आणि आवाहन केलं की आमचे सामने कोणत्याही हालतीत होतीलच, कारण 3 ठिकाणचे सामने रद्द झाले 26चे. परंतु हे सामने सुरू झाले. नारायण गुरु महाराजांच्या आशीर्वादानं इथे कोणताही व्यक्ती आला नाही. याच्यानंतरचा सामना चांदूर बाजार वर्सेस 1 मिनिट चांदूर बाजार वर्सेस वसई क्रीडा मंडळ दर्यापूर 65 किलो वजन गट 65 किलो वजन गट. याच्यानंतर सामना हजर होईल. 57 किलो वजन गट यानंतर त्याच्या चमू आहेत छत्रपती क्रीडा मंडळ अमरावती, चेतना क्रीडा मंडळ भरतवाडा, दत्तात्रय क्रीडा मंडळ मंगळूर कांबे क्रीडा मंडळ समशेरपूर, जय बजरंग क्रीडा मंडळ हिंगणी, न्यू यंगस्टर क्रीडा मंडळ नांदूर, हिंदू सूर्य महाराणा क्रीडा मंडळ नागपुरी, दादासाहेब क्रीडा मंडळ रत्नापूर धारणी, संत गाडगेबाबा क्रीडा मंडळ नागापूर चिखलदरा.
संदेश एक मिनिट खाली आहे. लास्ट 5 मिनिट, शेवटचे 5 मिनिट. मला देखील हनुमान मंडळ परत यांचे सर्व दिलीप भाऊ फिराल मर्यादित क्रमांक 1 वरच्या सामन्याचे शेवटचे 5 मिनिट शिल्लक आहे. मैदान क्रमांक 1 वर सामन्याचे शेवटचे 5 मिनिट. अंपायरच्या सूचनांकडे लक्ष ठेवायचा. संजू बापू इतके त्यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत मंडळाचे दिलीप भाऊ फिराल व जगदीश भाऊ यांची लक्ष्मी करता विनंती करतो. सॅम श्रीफळ पण मुकादेव यानंतर जस्सेगावचे हरिदास भाऊ गावंडे नवा दिलीप भाऊ कोणी हरिदास भाऊ गावंडे यांचं सुद्धा चार श्रीमंत सत्कार करतील दिलीप भाऊ आणि जगदीश भाऊ. तसेच जुने खेळाडू आमच्याही पेक्षा सिनियर ओंकारराव मोरे यांचं सुद्धा स्वागत तेच करतील म्हणजे दिलीप भाऊ आणि जगदीश भाऊ. मला वाटते 75 गाठलेले आमचे ओंकार भाऊ अजूनही खेळाची हिंमत ठेवतात आणि ज्यावेळेस ते तरुण होते त्यावेळेस तर त्यांनी खूप धैर्याने गाजले. धन्यवाद. या मंडळाने आमच्या मंडळाचा सरकार स्वीकारला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. लास्ट 2 मिनिट, शेवटचे 2 मिनिटं. यानंतर मला 65 किलो वजन गटाच्या सामना हनुमान क्रीडा मेघे आणि युवा लास्ट 1 मिनिट. दोन्ही संघांनी लवकरात लवकर मैदानात काय बोर्ड